नुकसान भरपाई देणार कोणी? महावितरण देणार आहे का सोलार कंपनी देणार? नाही आता गंगापूर तालुक्यात सोलार पंप योजनेत विलंब आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. यासोबतच या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंजूर पंप बसवण्यात होत असलेला विलंब, बंद पडलेले पंप आणि कथित फसवणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी लासूर रोडवरील महावितरण कार्यालयासमोर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन छेडले. उपोषणकर्ते पंढरीनाथ मच्छिंद्र पवार यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहे. मंजूर झालेले सोलार पंप तात्काळ बसून द्यावेत, बंद पडलेले पंप 24 ते 48 तासाच्या आत दुरुस्त करावेत, तसेच वॉरंटीमध्ये असूनही सेवा न देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्यक्षात पंप बसवलेले नसतानाही पोर्टलवर फिटिंग झाल्याचे दाखवले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी निवडलेल्या कंपनीऐवजी दुसऱ्याच कंपनीचे साहित्य पुरवले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. वेळेवर सोलार पंप न मिळाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. गंगापूर महावितरण येथे काही शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे. काय सांगाल, कशा संदर्भात हे आंदोलन आहे? आपण शेतकऱ्यांना सोलर पंप आतापर्यंत मिळाले नाही या संदर्भात आपण आंदोलन चालू केले आहे. मागणी काय काय आपली? शेतकऱ्यांना लवकरात लवकर सोलार द्यावा, मेंटेनन्स सुविधा 48 घंटेच्या आत द्यावा, नुकसान भरपाई देण्यात यावी. जो आतापर्यंत सोलार जे आलेले नाहीयेत, जो कालावधी गेला त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यात झालेले नुकसान महावितरण कंपनीने व सोलर कंपनीने भरून द्यावे. काय सांगाल, आंदोलन कशाविषयी काय? खरं तर हे आंदोलन नाही का शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. गेल्या काही अनेक वर्षापासून म्हणता येईल 1-2 वर्ष उलटून गेले. सोलार पंप शेतकऱ्यांनी ऑनलाईन केला, पेमेंट भरले, सगळी जी प्रक्रिया आहे ती सर्व पूर्ण केली, पण अद्याप देखील शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाला नाही. मग याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे महावितरण. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे सोलार कंपन्या. कारण की आपण जर बघितलं, ज्या सोलार कंपन्या आहे यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? महावितरणचे. पण हे त्यांना कुठल्याच प्रकारचा जाब विचारू शकत नाही. यांचे काय संगनमत आहे ते काय मला स्पष्ट होत नाही. पण तुम्ही त्यांना जाब विचारा, लवकरात लवकर शेतकऱ्यांचे जे सोलार आहे ते उपलब्ध करून द्या ना. आता चर्चा चालू होती, काही जे लाईनमन आहेत ते सर्वेसाठी पेमेंट घेत आहेत. काय आमच्याकडे प्रूफ आहे. आमच्याकडं जे फोन पेने मारलेले पैसे त्याचा प्रूफ आहे आमच्याकडं. वायरमन लोक येतात, पैसे मागतात, तसं ते OTP देत नाही, मेसेज पण देत नाही. आमच्याकडे प्रूफ आहे, ते आम्ही तुम्हाला सादर करू शकतो, काय अडचण नाही. असं काही यांच्याकडे अधिकृत जार आहे का? महावितरणने जार दिले वायरमॅनला का शेतकऱ्याकडून पैसे लुबाडा म्हणून 2-3 हजार रुपये घ्या म्हणून त्यांच्याकडून सर्वेचे त्याचे? हे चुकीचं आहे सरासरी. जे वायरमन आहे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, सगळे प्रूफ आहे, फोनपेचे ट्रान्झॅक्शन आहे, यांचे 100% कारवाई होणार. जे स्वतः मी माझ्या मोबाईलवर घेतले ते व्हिडिओ माझ्या मोबाईलवर घेतलेले, मी एक माझ्या लेटर पॅडवरती एक अर्ज देणार आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत अशा मुजुरी करणाऱ्या अधिकारावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांतता राहत नाही, अशी गोष्ट आहे. आणि राहिला विषय, प्रमुख मागण्या होत्या. माझे मित्र पंढरीनाथ पवार यांनी उपोषण पुकारलाय. जोपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, सोलार पंप आहे ते लवकरात लवकर उपलब्ध होत नाही, आणि ज्या कंपन्यांनी विलंब केला त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण स्थगित आम्ही देणार नाही. भले उपोषण 8 दिवस चालणार ना, चालून देऊ. आणि आज हे उपोषण इथे गंगापूरला, पण इथं जर काही पर्याय निघाला नाही तर अजून 8-10 दिवसांनी हे सर्कलच्या ऑफिसला संभाजीनगरला होईल. आणि याच्यापेक्षा जास्त प्रमाणात शेतकरी तिथे 700-800 शेतकरी तिथं आम्हाला उपोषण मी पुकारेन स्वतः. आपण निवेदनामध्ये असं बी म्हटलेलं आहे की काही ठिकाणी सोलार पंप हे बसवले गेलेले आहेत आणि सिस्टमला ते दाखवले गेलेले आहेत, पण प्रत्यक्षात तिथे सोलार पंपही नाहीत. त्या ठिकाणी जाऊन महावितरण पंचनामा करावा त्याविषयी. प्रत्यक्ष बसवलेलेच नाहीयेत पंप. कंपनीने डिटेल सबमिटेड म्हणून दाखवले पोर्टलवर. शेतकऱ्याची फसवणूक म्हणता येईल. शेतकऱ्याची फसवणूकच म्हणता येईल. केवळ शेतकऱ्याची फसवणूक नाही, महावितरणच्या डोळ्यात धूळ फेकली सरळ कंपनीना. म्हणजे जर आपण बघितलं प्रत्यक्षात पंप नाही तिथे बसवलं नाही, पण सिस्टमला दाखवलं की पंप आम्ही तिथे बसवले, म्हणजे ही धूळ फेक केवळ ही फसवणूक केवळ शेतकऱ्याची नाही, ही फसवणूक महावितरणची सुद्धा कंपनी करता. यांनी याच्याकडे गंभीर लक्ष द्या आणि गुन्हे दाखल करा. तुमचे हात बांधेल काय? तुम्ही गुन्हे दाखल करा ना. तर तुमचं काही आतून सेटलमेंट आहे काही? तुम्ही एवढं का दबता कंपनीला? गुन्हे दाखल करा. माझे 3 वर्ष झालेले आतापर्यंत. आम्ही 2024 मध्ये पैसे भरवलेले. आता 3 वर्ष होत आलेले. तर त्यांनी असं सांगितलं होतं अर्जामध्ये की ते 6 महिन्यात आपलं
सोलार बसून होईल, पण 6 महिने झाले पण आता किती 3 वर्ष होत आले ना, अजून सोलार बसवलेलंच नाही आपण. वर्क ऑर्डर किती वेळ झालेली? वर्क ऑर्डर 3 वेळेस निघली, ते कंपनीवाले फोन उचलत नाही, काही नाही. आणि आमची कंपनी ऑटोमॅटिक सिलेक्टेड झालेली आहे. आणि राहिला विषय इकडे बघा आता, हे शेतकरी भाले म्हणून यांची 2025 मध्ये यांची वर्क ऑर्डर निघालेली ऑगस्ट महिन्यात. मग आता दिवस किती उलटून चालले, जवळजवळ नाही का 7-8 महिने उलटून गेले. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 2 महिन्यात पंप शेतकऱ्याला देणं, त्यांच्या शेतात जाऊन इन्स्टॉलेशन करा, बंधनकारक आहे का नाही जी आर नुसार. पण आता एवढे दिवस उलटून गेले तरी पण कुठलीच ऍक्शन घेत नाही. मग हे संगणमत म्हणता का काय म्हणते. आणि दुसरा विषय असा आहे, ज्यावेळेस शेतकरी जे कंपनीचे कर्मचारी असतील, कोणी मॅनेजर असतील, त्यांना कॉल करताना हे त्यावेळेस त्यांना मजुरीची भाषा करतात. तुम्हाला काय करायचं करून घ्या, सगळं सिस्टम मॅनेज म्हणते, डायरेक्ट स्पष्ट सांगतात शेतकऱ्यांना आमचं काय गुन्हा दाखल करायचं, गुन्हा दाखल करा, केस करून टाका, स्पष्ट शब्दात ते सांगता. असं जे कर्मचारी मजुरी करतात ते आपल्याला कशा प्रकारे काय बोलले होते तेव्हा? अहो, आमच्या गावातले एक शेतकरी आहे, त्यांनी माझ्या समोर कॉल लावला, आदमाने म्हणून आहे. त्यांनी त्या सोलर कंपनीला, त्या मॅनेजरला कॉल लावला, साहेब माझं इथे 4 एकर जमीन आहे, गेल्या अनेक वर्षापासून मी सोलारसाठी झटतोय, 1 वर्ष उलटून गेलं तरी पण अजून मला सोलार मिळाला नाही, तर मला तेवढं सोलार द्या लवकरात लवकर. ते म्हणे तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, सोलार लवकरात लवकर भेटू शकत नाही. ते त्यांना उलट शेतकऱ्याला दमदाटी त्या मॅनेजरने केली कंपनीच्या, सूर्या कंपनीच्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे हे तुम्ही सगळं बघितलं का, शेतकऱ्यांचं नुकसान बघितलं, सगळं त्यांची मनोगत ऐकलं. आता हे मस्के यांच्या पुतणीचा आज साखरपुडा होता, हे अर्धा कार्यक्रम सोडून सोलारच्या पर्यंत आले. आणि राहिला मुद्दा जे मेंटेनन्स आहे, करार करण्याच्या वेळेस कंपनीनं असं करेल महावितरणसोबत का 5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांना देखभाल, दुरुस्ती, मेंटेनन्स पुरवू आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही देतो त्यांना मेंटेनन्स देऊ. पण त्यांना आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटर खराब झाल्या, सोलारच्या पॅनल खराब झाले, त्यांनी त्यावेळेस त्यांना कॉल लावला, ते म्हणतात पुण्याला घेऊन या म्हणता. मग शेतकऱ्यांनी काय खांद्यावर उचलून तिकडे न्यायचे पुण्याला सोलार पंप? ज्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक कंपनीने त्यांचं सोलारचं मेंटेनन्स ऑफिस द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही द्या. तुम्ही जर नसले करत असं ते उपोषणाला स्थगित भेटणार नाही. जोपर्यंत हा लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. मी डिसेंबर मध्ये भरणा केलेला आहे. तर आपलं याच्यात काही नुकसान झालेलं आहे का सोलार? सोलारमुळे असं चाललं का माझी 1 एकर मका वाळून गेली. सध्याला शेतामध्ये मका वाळून उभं पीक आहे, कांदे पीक वाळून गेलं, 2 एकर पिकं वाळून गेले. डाळिंब पिकासाठी मी दुसऱ्याची मोटर वापरतो, जे डाळिंब पीक सध्या उभं आहे. हे 2 पिकं माझ्या सध्या आज उभं आहे, मकाचं पीक बी वाळून गेलेलं आहे. तुम्ही आता तिथे येऊ शकता, लाईव्ह मध्ये पाहू शकता तुम्ही, फक्त सोलर पंपमुळं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पैसे भरल्यापासून तुम्हाला 1 महिन्यात सोलर पंप तुम्हाला मिळेल. त्या कंपनीच्या सुपरवायझर आम्ही फोन केले, मॅनेजरला फोन केले, ते म्हणे कंपनी आमचा कोणत्या संबंध नाही आणि तुम्ही केस करून टाका आणि आम्हाला वारंवार तुम्ही फोन नका करू. हे धंदांड्यांना जाणून बुजून मोठं करण्याचं काम आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचं काम चालवलेलं आहे. या कंपनीला चालवलं आहे बस. शेतकरी कर्ज काढूनच शेतपीक उभं करतो ना. आता हे सोलर पंपमुळं माझं लाख 1.5 लाख नुकसान झालं, पण जो मी केलेला खर्च आहे तो खर्च मी कुठून उपलब्ध करायचा आता, या जबाबदार कोण? माझे 1 वर्षापूर्वी सोलरचे पैसे भरलेले आणि त्यांना वेळोवेळी मी कंप्लीट किंवा फोन करून विचारलं, त्यावेळेस ते सांगायचे का 8 दिवसाने येईन, 15 दिवसाने येईन, 1 महिन्याने. असं करता करता पावसाळा संपत आला. पावसाळा संपल्यानंतर जमिनीत कमी उगम शक्तीपुरते जे बियाणं पेरलं आम्ही, आम्हाला कल्पना होती का आपलं सोलर कमीत कमी 8-10 दिवसात आता फिट होणार आहे. त्यावेळेस मी तिथं 1 हेक्टर हरभरा पेरला. तो हरभरा अक्षरशः वाळून गेला आणि सोलर काही आलं नाही ना आतापर्यंत बी सोलर बसलं नाही. हरभरा वाळून बी जवळजवळ 3-4 महिने झाले.